सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. 29 एप्रिल 1945ची सकाळ उजाडली. सर्वजण आडोसा पाहून बसले होते. नेताजी एका झाडाखाली बसले होते. ते अतिशय थकले होते. त्यात पायात असह्य कळा मारत असल्यामुळे ते वारंवार पाय दुमडत होते. जानकी नेताजींकडे पाहत विचार करत होती. हेच का ते आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान, हजारो सैनिकांचे मार्गदर्शक, त्राता, सर्वांचे रक्षक नव्हे, वडील बंधू, महान क्रांतीवीर, बलदंड बलवान, हिंदुस्थानचे स्वप्न बघणारा मुलखा वेगळा मुसाफिर, ज्यांच्या एका हाकेसरशी पूर्व आशियातील सहस्त्र हिंदी बांधवांनी आपले संसार वाऱ्यावर सोडले, आजही ज्यांच्या एका आदेशावर हिंदू भूमीतील शेकडो तरुण आगीत उड्या घ्यायला एका पायावर तयार आहेत, तोच आझाद हिंदचा प्राणेश्वर सर्वे सर्वा गेल्या कित्येक दिवसांपासून उपाशी आहे. आज ब्रह्मदेश आणि सयामाच्या आटिंग्या रानात आडवाटेला सादरीच्या एका तुकड्यावर झाडाखाली बसलाय. आपल्या सैन्याच्या काळजीनं चिंतित झालाय. स्वतः टाकीचे घाव झेलत अमेरिका आणि इंग्लंड सारख्या बलाढ्य राष्ट्रांना आव्हान देत आहे. जानकी धैर्यानं नेताजींजवळ आली. तिने हलक्या हाताने त्यांच्या पायातले बूट काढले. ती मोजे काढताना नेताजींच्या चेहऱ्यावर असह्य वेदना उमटलेल्या दिसते. मोजे काढल्यावर त्यांचे पाय बघितले आणि जानकीला भोवळ यायचीच फक्त बाकी राहिली. त्यांच्या पायावर पोटरीवर मोठाले फोड टरटरून आले होते. पुन्हा रात्रीचा प्रवास सुरू झाला. एका मोडक्या लॉरीत मुलींना बसवलं. तळपायाची कातडी सोडलेली असूनही वेदना सहन करत अट्टाहासानं नेताजी चालत होते. मुली त्यांना एकसारखे लॉरीत बसण्यासाठी विनवीत होत्या, पण नेताजी ऐकत नव्हते. पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. लॉरीमध्येच बंद पडायची, पुन्हा तिला रेटा देऊन चालू करायची. नेताजींची अवस्था बघून इसोडा म्हणाले, नेताजी कृपया लॉरीत बसा. आणि माझ्या साथींचं काय, त्यांची सोय होईल? आपण पुढे निघा. माझे जीवाभावाचे साथी अशा बिकट परिस्थितीशी सामना देण्यासाठी त्यांना वाऱ्यावर सोडून मी पुढे जाईन असं वाटतंच कसं? 1 मे 1945 पथक मौलमीनला पोहोचले. त्याच दिवशी ब्रिटिशांनी पेगू ताब्यात घेतला होता. स्थानिक हिंदी स्वातंत्र्य संघाच्या मंडळींनी या पथकाची उत्तम व्यवस्था केली होती. तिथूनच पुढे बँकॉकला निघायचं असल्यानं नेताजी दिवसभर राबत होते. रात्री सर्वजण रेल्वे स्टेशनवर जमा झाले. मुलींची व्यवस्था नीट लागल्यानं नेताजी चिंतामुक्त झाली. मुलींबरोबर शौकत अलीला पाठवायचं ठरलं. गाडी मध्यरात्री सुटणार होती. नेताजींना मॉनच्या आठवणीने एकदम उचंबळून आले. ते मुलींना सांगू लागले, कलकत्ता सोडताना मी मला न सांगताच तिचा निरोप न घेताच निघून आलो याची खंत वाटते. मी विचार केला, आपण परांगदा होत असल्याचं ऐकून ती टाहो फोडे. बाहेर पाऱ्यावरचे जासूस सावध होती, पण आता वाटतं मी असं करायला नको होतं. पुढचा प्रवास मालगाडीचा होता. जनावरांसारखे मुलींना एका डब्यात कोंबण्यात आले. कडाक्याची थंडी, त्यात जोरदार पाऊस. कसा बसा 2 तास प्रवास झाला आणि पुढे पूल कोसळल्यामुळे गाडी ऐन जंगलात थांबली. मुलींना खाली उतरवण्यात आलं. पुन्हा पायी प्रवास सुरू झाला. बरेच अंतर पायी चालून दुपारी पोहोचले. पाहतात तर गाडी जागेवर नव्हती, परंतु सर्वांना रुळावरच थांबायला सांगितलं. कशासाठी सांगितलं तेच कळेना. अंधार पडल्यावर जपानी पोलिसांनी त्वरा करून भराभरा गवताचे भारे 4 बाजूला केले आणि काय आश्चर्य, आतमध्ये निखळून ठेवलेले रेल्वेचे डबे होते. शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी जपान्यांनी ही युक्ती केली होती. डबे जुळवले गेले. पूर्ण गाडी तयार झाली. पुन्हा रात्रीचा प्रवास सुरू झाला. बाजूच्या रस्त्याने नेताजी मोटारीने चालले होते. ते मधून मुलींशी संपर्क साधत होते. काही अंतर जात नाही तोच पुन्हा दुसरा पूल कोसळलेला. परत पायी प्रवास सुरू झाला. नेताजी आणि त्यांचे साथी झाशी पथकाला येऊन मिळाले. पुढे बराचसा प्रवास उरकला. एकदाचा रंगूनपासून सुरू केलेला तो 300 मैलांचा भयंकर प्रवास संपला.
बँकॉकमध्ये पोचल्यावर हिंदी स्वातंत्र्य सैनिकांनी नेताजींच्या स्वागताची तयारी केली. सिंधी व्यापारी सेवक रामने आपला टोले जंग बंगला त्यांच्यासाठी खाली करून दिला. सर्वांना आग्रहाने 4 दिवस ठेवून घेतले. सगळ्या झाशी पथकाच्या मुली आपापल्या घरी मलेशियात जाणार होत्या. मात्र जानकीनं नेताजींबरोबरच राहण्याचा हट्ट धरला. नेताजींनी तिची परोपरीनं समजूत घालून वचन दिलं की संधी मिळताच बोलावून घेईल. जानकीचा नाईलाज झाला. जानकी आगगाडीनं कौलालंपूरकडे चालली होती. तोच कोणाच्या तरी जपानी रेडिओवरून बातम्या सुरू झाल्या. एका बातमीनं जानकीचं लक्ष वेधलं गेलं. बातमी होती, काल कलकत्त्याला चंद्रा बोस यांच्या माताजी प्रभावती दास बोस यांचं दुःखद निधन झालं. अखेर आपल्या लाडक्या मुलाची भेट न होताच माता निघून गेली. जानकीचं हृदय गलबल. तिला तीव्रतेनं वाटलं, यावेळी आपण आपले आराध्य दैवत नेताजींच्या बरोबर असता हवं होतं. सुभाषचंद्रजी बँकॉकच्या आपल्या मंत्रिमंडळात येत आहेत ही वार्ता कळल्यावर फील्ड मार्शल तेराऊजींनी आपल्या सहकाऱ्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी एक तुकडी रवाना करण्याचा आदेश दिला. 3 आठवड्यातच ब्रह्मदेश थायलंडच्या इतिहासात कितीतरी उलथापालथ झाली होती. जर्मन फौजांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकराने झुंज दिली होती. काही महिन्यांपूर्वी रशियाचा विस्तीर्ण भूभाग ताब्यात घेऊन हिटलरच्या फौजांनी मॉस्को जाळून टाकला होता. परंतु आज त्याच राजधानीवर मित्र राष्ट्रांनी हल्ला केला. अखेर बर्लिनची भिंत कोसळली. बॉम्ब गोळ्यांनी भुयारं नष्ट झाली. हिटलरने आत्महत्या केली आणि सारच संपलं. युरोपातील सर्व आघाड्या शांत झाल्या. परंतु चिवट जपानचे काही लोक अजूनही पाश्चात्य शक्तीपुढे नमत नव्हते. दिवसेंदिवस पूर्व आशियातील युद्ध भडकतच होते. जपान आणखी किती काळ लढेल? अमेरिका कोणती नवीन खेळी खेळेल? रशियाने जपानशी आक्रमण न करण्याचा करार केला होता, पण तो कितपत पाळेल? या सर्व युद्धजन्य परिस्थितीतून आझाद हिंदचा रणगाडा कसा पुढे न्यायचा या एकाच विचाराने नेताजी अहोरात्र चिंतित होते. बँकॉकमध्ये नेताजी बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत होते. पूर्व आशियामधील युद्धाचा आगडोंब उसळला. जपानी दलाचा पाठलाग करत अमेरिकन फौज वेगानं टोकियोकडे निघाली. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकणार होतं. नेताजींच्या उरलेल्या साथीदारांना त्यांच्या जीविताची काळजी वाटत होती, तर नेताजींची नजर हिंदुस्थानच्या भवितव्यावर होती. कुटील ब्रिटिश वेगवेगळ्या खेळी खेळत होते. हिंदुस्थानचे व्हॉइसरॉय वेव्हेलांनी व्हॉइसरॉयच्या काउन्सिलवर हिंदू मुस्लिमांना बरोबरीच्या जागा देण्याचं ठरवलं होतं. 7 वर्षापूर्वीच नेताजींनी हरिपूरच्या काँग्रेस अध्यक्षपदावरून हिंदुस्थान या खंडप्राय देशाचे 2 तुकडे करूनच ब्रिटिश इंग्लंडला परतणार हे भाकीत केलं होतं. अमेरिकेच्या विमानांनी बँकॉकच्या रेडिओ केंद्राची तोडफोड केली होती. रेडिओ केंद्रावर जाऊन नेताजींनी कसे तरी तात्पुरते रेडिओ स्टेशन सुरू केले आणि हिंदुस्थानला उद्देशून नेताजी बोलू लागले. माझ्या प्रिय बंधूंनो, फाळणीमुळे दुबळा देश पाहण्याऐवजी हिंदुस्थानची सुवर्णभूमी एक संघ बलवान बुलदंड होण्यासाठी बंधूंनो वेव्हलचा प्रस्ताव फेटाळून लावा. अमेरिकन फौजा जपानकडे वळलेल्या बघून फील्ड मार्शल तेराऊंनी आपले मुख्यालय सिंगापूरहून सायगाव जवळ हलवलं. अशा बिकट परिस्थितीत आझाद हिंद सरकारचे मुख्यालय कोठे ठेवावं हा मोठा गहन प्रश्न होता. जपानी राजदूत हाचिया नेताजींना तातडीने भेटायला आले. म्हणाले, बृहत आशिया परिषदेतील सर्व राष्ट्रप्रमुखांना राजाश्रय देण्याचा निर्णय जपाननं घेतला आहे. परंतु नेताजींना मान्य नव्हतं. त्यांनी आपल्या सहकार्यांना एकत्रित केलं. म्हणाले, बंधूंनो, दैवगती फिरली आहे. कदाचित आपल्याला हिंदुस्थानात जाण्याची संधी मिळेल किंवा कदाचित अति दूर प्रदेशात दीर्घकाळ जीवन कंठावं लागेल. पण आपली ध्येय जागृत ठेवून पुन्हा नव्या जोमानं फौजा बांधून दुसरं महायुद्ध खेळावं लागलं तरी बेहत्तर. परंतु ब्रिटिशांना हाकलून लावूनच स्वराज्याचं तोरण बांधू. नेताजी मार्ग शोधत होते आणि अचानक त्यांना जपानच्या दर्या सारंग नाकोडाची आठवण झाली. त्यांनी नेताजींना सांगितलं होतं
की दुर्दैवानं इम्फालची मोहीम अयशस्वी झालीच तर माझी आठवण करा. नेताजींनी तत्काळ सायगावात असलेल्या नाकोडांना पाचारण केलं. निरोप मिळताच नाकोडा बँकॉकमध्ये आले. बरीच दीर्घ चर्चा झाल्यावर नाकोडा म्हणाले, नेताजी, शत्रूच्या हाती जिवंत सापडण्यापेक्षा मी तुम्हाला सुखरूप समरकंद किंवा ताशकंदपर्यंत नेऊन पोहोचवतो. परंतु या योजनेला जपानी मुख्यालयाची मान्यता मिळाल्याशिवाय पुढचं पाऊल उचलण्यास नाकोडा तयार नव्हते. नेताजींनी आपली योजना मंजुरीसाठी तात्काळ जपानी मुख्यालयाकडे पाठवली, पण मुख्यालयाने स्पष्ट नकार कळवला. नाईलाजानं नाकोडा निघून गेले. यापुढे बँकॉकमध्ये राहणं अतिशय धोक्याचं होतं. जर अचानक ब्रिटिश अमेरिकन फौजांनी जपान ताब्यात घेतला तर आपण कुठं जायचं? जपान देशात आझाद हिंद सरकार कैद झालं तर भावी संघर्ष कसा करायचा? अशा विचारात असताना खुद्द फील्ड मार्शल तेराऊची नेताजींच्या भेटीला आले. दोघेही कितीतरी महिन्यांनी एकमेकांना भेटत होते. या तेराऊचीजींनी नेताजींना सर्व प्रकारे खूप मदत केली होती. तेराऊची जपानची अमेरिका करत असलेली दुर्दशा नेताजींना सांगत होते. ऐकून नेताजींचं मन विषण्ण झालं. त्यांना थोडं शांत करत नेताजींनी विचारलं, आपली प्रकृती ठीक नसताना आपण इकडे येण्याचे कष्ट का घेतले? आता पुढे त्यांचं काय बोलणं होतंय मंडळी, ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.